नमस्ते फ्रेंड्स, आज आपण साबुदाणा जराही न भिजवता एकदम इन्स्टंट असा उपवासाचा तयार होणार नवीन पदार्थ कसा बनवायचा ना याची रेसिपी बघणार आहोत. आता बऱ्याच वेळा उपवासाला काय होतं की साबुदाणा खाण्याचा कंटाळा येतो किंवा साबुदाणा खायचं मन होत नाही, काहीतरी असं चवदार खायचं मन होतं. मग अशा टायमाला तुम्ही जराही साबुदाणा न वापरता वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आता उपवासाचा वडा बनवू शकता. आणि हे वडे एवढे चविष्ट बनवून तयार होतात आणि थोडेही तेलकट बनत नाही. एकदम चवीला एकदम अप्रतिम. उपवास नसला तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाता आणि एवढे चविष्ट बनवून तयार होतात. चला तर लगेच वेळ वाया न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी मी इथं 4 ते 5 मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा तुम्ही स्मॅशरने सुद्धा हे बटाटे असे स्मॅश करून घेऊ शकता किंवा बारीक असे एकदम करून घेऊ शकता. तर बटाटे बारीक करताना याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे गाठी नाही राहिले पाहिजे याचे लक्ष ठेवायचे. एकदम एकजीव हे बटाटे करून घ्यायचे आणि बटाटे जास्तही अतिओव्हर गाळ करून नाही घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण बटाटे मी एकदम छान असे बारीक करून घेतलेले आणि कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये गाठ राहिलेले नाही आहे. आता लगेच याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे. लगेच हे 2 हिरव्या मिरच्याने बारीक कट करून घेतल्यात किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असताना तर भरपूर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरमुळे टेस्ट एकदम छान असा येतो. आता लगेच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, भगरीचं पीठ टाकून घ्यायचं. तर मी ही भगर असते किंवा कोणी याला वरईसुद्धा म्हणतं. हे घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले हे पीठ आपल्याला याच्यामध्ये जसं जसं गरज लागेल तसं टाकून घ्यायचं. तर जास्त एक सोबत नाही टाकायचं, थोडं थोडं करत टाकायचं आहे. आता हे पीठ कोणाला जास्त लागू शकते किंवा कोणाला कमीही लागू शकते. तुम्ही बटाटे किती शिजवले याच्यावर पूर्णपणे हे पीठ अवलंबून असते. त्यामुळं बटाटे शिजवताना अजिबात जास्त गाळ नाही करायचे, नाहीतर हे पीठ मग जास्त लागू शकते. त्यामुळे एकदम मापात बटाटे शिजवायचे, मग पीठही जास्त लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जसं जसं लागेल तसं थोडं थोडं करतच याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे. आणि याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज लागत नाही. जे ह्या बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच एकदम छान हे पीठ आपलं भिजून तयार होतं. आता लगेच मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकून घेतले आणि उरलेलं पूर्ण भगरीचं पीठसुद्धा टाकून दिले. आता एवढं 5 बटाट्यासाठी पूर्ण 1 वाटी मला भगरीचं पीठ लागलेलं आहे. कोणाला थोडंफार प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते. आता छान याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं मळून घेतल्यानंतर लास्टमध्ये एकदम थोडंसं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा तेलामध्ये व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असा एक सॉफ्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त असा छान याचा गोळा तयार झालेला आहे. आता हे पीठ मुरत वगैरे घालायची काहीच गरज नसते बरं का. लगेचच आपल्याला काय करायचं नाही, याचे छान असे वडे बनवून घ्यायचे. आता लगेच मी याचे वडे बनवून घेणार आहे. तर वडे बनवण्यासाठी एक पोळपाट घेतले आणि त्याच्यावरती असा हा पेपर मीठ ठेवून घेतलेला. तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर घेऊ शकता. जर बटर पेपर नसेल तर असंच एखादा वहीचा कागद घ्यायचा, त्याला तेल लावायचे आणि अशा पद्धतीने एक मीडियम आकाराचा गोळा याच्यावरती ठेवून हाताच्या किंवा बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने गोलसर आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे. हा वडा ह्या कागदावरून एकदम सहज निघतो. तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसू राहिला आहे आणि वडा थापताना जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, अशा मीडियम आकारामध्ये हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. एकदम सहज निघतो, दिसायला एकदम सुंदर असा दिसू राहिला आहे. आणखी एक वडा मी तुम्हाला थापून दाखवते. एकदम सहज असा बनतो, बघू शकताय. जास्तही पातळ नाही किंवा जास्तही जाड नाही, अशा पद्धतीने आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे. जर अशा पद्धतीने तुम्हाला वडे बनवता येत नसतील किंवा जमत नसतील तर तुम्हाला परत जास्त भगरीचं पीठ याच्यामध्ये टाकून पीठ थोडंसं घट्टसर करून पुरीसारखं सुद्धा लाटून घेऊ शकता. आता वडे तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करून घेतले. तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा वडा सोडून घ्यायचा आहे. वडा आपोआप तळल्यानंतर वरती येतो, मगच आपल्याला ह्याने उलथून घ्यायचं किंवा अलटीपलटी करून व्यवस्थित असा दोन्ही बाजूनी हा वडा आपल्याला छान असा शेकून किंवा तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता वडा काय मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि कलरही काय मस्त असा आलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असं कुरकुरीत हे झालेलं आहे. वरून मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत हा वडा होतो. तर दोन्ही बाजून छान असा तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामधलं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि हा वडा एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर हा वडा आता मी इथं काढून घेतलेला. अशाच पद्धतीने दुसराही वडा तुम्हाला एक तळून दाखवते. अलगद हाताने हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि आपोआप हा वडा अशा तळल्यानंतर वरती येतो. मग आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघू शकता काय मस्त असे टम्म वडे फुगू राहिले आणि दिसायलाही काय छान असे दिसू राहिलेले आहेत. एकदम छान दिसू राहिलेले आहेत. आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले आपण वडे तळून घेऊयात. तर बघू शकताय आपल्या इथं सगळे वडे बनून तयार झालेले आणि वडे दिसायला किती छान दिसू राहिलेले.
एवढे सुंदर आणि एवढे मस्त, कमी तेलकट, अजिबात तेलकट नाही आहे आणि खायला तर साबुदाणा वड्यापेक्षा सुद्धा एकदम छान लागतात. तुम्ही जर हे वडे एकदा बनवलं ना, साबुदाणा वडा विसरूनच जाताल, एवढे छान लागतात. आणि मेन म्हणजे कुठल्याही आपल्याला पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. मस्त वरून कुरकुरीत, आतून एकदम खुसखुशीत, मस्त असे आपले चविष्ट वडे बनून तयार होतात. कुठल्याही एखाद्या उपवासाच्या चटणीबरोबर किंवा तुम्ही अशीच जरी खाल्ले ना, तरीसुद्धा एकदम छान लागतात. तर उपवासाला सारखं साबुदाणा खाऊन ना कंटाळा येतो. तर मग अशा पद्धतीने नवीन काहीतरी ट्राय केलं ना, ते एकदम छान लागतं. तुम्हीसुद्धा ना अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा अशा पद्धतीची रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला एवढी आवडेल ना, तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.